तर आपण पाहिलं राज्यामधल्या पोटनिवडणुकांसंदर्भातल्या बातम्या। यानंतर आपण पुन्हा एकदा देशात काय घडते ते पाहूयात। आपण जो आहेत केरळमध्ये आज डाव्यांच्या 10 वर्षांच्या राजवटीला धक्का बसलाय। मतमोजणीच्या सुरुवातीच्या कालांमध्ये काँग्रेस प्रणित UDFने बहुमताचा आकडा पार केलाय। यामुळे राज्यात मोठा सत्ता पालट झालाय। दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी या विजयाचा जल्लोष सुरू केलाय। केरळच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू झालेले आहे। दरम्यान काँग्रेसने डाव्यांची सत्ता कशी उधळली आणि कसा विजय मिळवला पाहूयात। डाव्यांच्या 10 वर्षांच्या सत्ताविरोधी लाटेचा फायदा काँग्रेस प्रणित आघाडीला झाला। पी विजयन सरकारला भ्रष्टाचाराचा आरोपांचा मोठा फटका बसला। केरळवरील वाढलेल्या 3 लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा सरकारला भोवलाय। रबर आणि नगदी पिकांसाठी MSPचं आश्वासन काँग्रेस प्रणित आघाडीने दिलेलं होतं, जे त्यांना फायद्याचं ठरलं। दुसऱ्या बाजूला गरिबांना दरमहा ठराविक रक्कम देण्याची घोषणा सुद्धा काँग्रेस प्रणित आघाडीने केली होती आणि ते त्यांच्या पारड्यात पडलेलं आहे। केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याने मुख्यमंत्री पदासाठी आता चेन्नीथला, वेणुगोपाल आणि सतीशन यांचं नाव समोर आहे, चर्चेत आहे। चेन्नीथला आणि सतीशन हे आमदार आहेत, तर वेणुगोपाल हे खासदार आहेत आणि राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू सहकारी सुद्धा। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर आपण पाहूयात केरळमधले मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण आहेत। काँग्रेसकडनं रमेश चेन्नीथला, KC वेणुगोपाल आणि VD सतीशन हे तिघही सध्या चर्चेत। या तिघांची नावं चर्चेत आहे। मात्र या तिघांपैकी कोण नेमकं आता मुख्यमंत्री पदावर बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। केरळमधली एकूणच परिस्थिती आपण समजून घेऊया। आकडेवारी पाहूयात। काँग्रेस प्रणित आघाडी 94 जागा मिळालेल्या आहेत। भाजपाला केवळ 2 जागा मिळवता आलेल्या आहेत। मात्र हा आकडा सुद्धा आश्वासक आहे भाजपासाठी। दुसऱ्या बाजूला डाव्यांचं सरकार होतं, त्यांना मात्र आता 40 जागांवरच आघाडी करता आलेली आहे आणि इतर डावे जे सध्या प्रस्थापित आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांना 40 जागांवर आघाडी मिळवता आलेली आहे। काँग्रेस आघाडीला 94 जागा मिळालेल्या आहेत। भाजपाला इथे 2 जागांवर आघाडी आहे।